टाळी 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 मृदंग वा टाळ टाळी मृदंग टाळ टाळी मृदंग सोबत शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम त्यासी न बाधे काम क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम त्यासी न बाधे क्रोध काम पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचे देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीचे देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या रंगा येई हो येई रंगा येई हो येई रंगा येई हो
येई हो येई रंगा येई हो येई रंगा येई हो येई रंगा येई हो येई रंगा येई हो येई विठाई के ठाई माझे कृष्णाई कानाई रंगा येई हो येई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज. तसं पाहिला गेलं तर नाथामध्ये नाथ एकच नाथ, त्याचं नाव एकनाथ. आणि नाथ महाराजांचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. आजचा पर्व काळ एवढा पवित्र आहे. आज बघायला गेलं ना तर महत्वातला अत्यंत महत्वातला महत्व म्हणजे बघायला गेलं ना तर महत्वाचे 5 पर्व काळ आहेत. किती आहेत? तारुक, हा जागेवर आहात सगळे. महत्वाचे 5 पर्व काळ आहेत. एक म्हणजे रामनवमी, दुसरी कृष्ण जन्माष्टमी, तिसरं वामन जयंती, चौथी नरसिंह जयंती आणि 5वी महाशिवरात्री. आणि या सगळ्यामध्ये उत्तमातला उत्तम दिवस म्हणजे आजचा दिवस आहे, म्हणजे महाशिवरात्री. आणि महाशिवरात्री हे 5 पर्व काळ आणि वर्षातून येणाऱ्या 24 एकादशी हे वारकऱ्यानं नित्यनेम म्हणजे ह्या 24 एकादशी आणि हे 5 पर्व काळ म्हणजे किती झाले? 29. हे 29 उपवास दुसरं काही धरा किंवा धरू नका, पण हे 29 उपवास हे वारकऱ्याच्या नित्यनेमात सांगितलेले आहेत. म्हणून आजचा हा पर्व काळ खूप महत्वाचा आहे. शिवजयंती, महाशिवरात्री आणि आजच्या या पावन दिवशी आपल्या तारुक गावामध्ये शिवलीला अमृत पारायण सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. म्हणजे सगळे जाग्यावर नाही, सगळे महाराज तिसऱ्या. आता तुम्हाला काय वाटतं? आमच्या काकांना माहित आहे या कार्यक्रमाचं नियोजन किती महिन्यापूर्वी झालंय? 1-1.5 महिन्यापूर्वी. मग 1-1.5 महिन्यापूर्वी मला माहित नसेल का दिवस किती आहे? लगेच खाली तिसरा. म्हणजे महाराज काय बरोबर बोलतोय काय नाही, पण चुकलं की त्याला सांगायचं पहिलं. तर बघा, म्हणजे तुम्ही सगळेजण जागृत आहात. तुम्हाला नक्की माहित आहे बाबा की कशा निमित्त आम्ही इथं आलोय, नक्की काय चाललंय. नाहीतर काही जण माणसं देहरूपानं इथं असतात पण मनानं भरकटत असतात, ते जागेवरती. नाहीतर आम्ही असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेलेलो परवा महाराज, आणि अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कीर्तन होतं आणि वाढदिवसानिमित्त. वाढदिवस होता सतीश जाधव यांचा, पण मी सगळ्यांचं लक्ष आहे का म्हणून आपलं दुसऱ्याचंच नाव घेतलं. सतीश जाधव यांचा वाढदिवस आहे. कुणाचा? सतीश जाधव यांचा. पण मी मुद्दामच नाव घेतलं. आज रोहन शिंदे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत. खाली बसलेली पण कशी करतात, म्हणजे कशा करता आम्ही आलोय, काय चाललंय, कार्यक्रम कशा निमित्त आहे हे आम्हाला माहीत नसतं. म्हणून सगळ्यांनी कसं पाहिजे? जागृत पाहिजे. आजचा दिवस कितवा आहे? 3रा आहे. आणि आजच्या या 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा महाशिवरात्री निमित्त पावन अशा पर्व काळामध्ये
ही सेवा माझ्या वाटेला आली. आणि तसं बघायला गेलं तर सुंदर अशा वातावरणामध्ये सगळी इथं बघायला गेलं तर नियोजन आयोजन एकदम उत्तम आहे. उत्सव मोठा आहे आणि त्याच्याही पेक्षा उत्साह मोठा आहे. काय उत्साह सगळ्यांचा मला आनंदाचा दिसतोय आणि हे चेहऱ्यावर दिसलं पाहिजे बरं का. आणि काय काय जण टाळी वाजवतात, काय काय जण उगं वाजवल्यागत करतात, तिथं पण मनापासून नाही बरं का. काय कीर्तनामध्ये बसताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कीर्तनामध्ये बसताना सगळ्यांनी ताट बसायचं. झाले बरं का सगळे ताट. हाताने टाळी. दुसरी गोष्ट हाताने टाळी आणि मुखानं देवाचं. आणि अजून एक गोष्ट सांगते, एखाद्या कीर्तनकारानं सुंदर वाक्य बोललं तर त्याच्या कौतुकास्पद काय वाजली पाहिजे. एखाद्या कीर्तनकारानं चांगलं वाक्य बोललं तर काय वाजली पाहिजे. एखाद्या गायनाचार्यांनी सुंदर चाल म्हटली तर काय वाजली पाहिजे. याला म्हणतात जागृत दक्षता. एखाद्या मृदंगाचार्यांनी सुंदर बोल वाजवला तर काय वाजली पाहिजे. टाळी वाजली पाहिजे. कारण आपल्या माणसाचं कौतुक करणं हे कोणाचं काम आहे. आपलंच काम आहे ना. नाहीतर आपला माणूस वर जात असेल तर त्याचं पाय खेचणं हे मात्र आम्हाला जमतं. काय सुंदर असं नियोजन आयोजन आहे. आणि आपलं अधिष्ठान सुंदर एवढं भैरवनाथाचं समोर आहे. आणि इथं आल्यावर जागा एवढी पवित्र. एक सांगू का की बघा तुम्ही पण अनुभवलं असेल की काही ठिकाणी जावा, तिथं गेल्यानंतर ती जागा आपल्याला उचलून फेकते का काय असं वाटतं. म्हणजे तिथं थांबू नाही वाटत महाराज, अशा जागा असतात. पण इथं आल्यावर एक सुंदर आणि एक ऊर्जा जाणवली. ती स्पंदनं जाणवतात या ठिकाणी. कारण ही भूमी पवित्र आहे. इथलं महाराज अधिष्ठान एवढं सुंदर आहे. आणि ती ऊर्जा आणि ती पॉझिटिव्ह वाइब्स मला इथं जाणवल्या. आणि बघायला गेलं तर इथं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती महाराज मला काय दिसतोय, आनंद दिसतोय. आणि हे कीर्तन करायला लागतं बरं का. नाहीतर उगं कीर्तन करायला आणि सगळ्यांनी तोंड अशी पाडली ती, जसं काय उठून मला आता मारतीत की काय. म्हणजे चेहऱ्यावरती काय पाहिजे बघा. एखादं दिसायला काळं कुठं असू द्या, कसं असू द्या, नाही सगळे तसे बिचारे चांगले आहेत बरं का. मला कीर्तन करायचंय. सांगायचं तात्पर्य काय, एखादं दिसायला काळं कुठं असू द्या पण महाराज त्याच्या चेहऱ्यावर काय असू द्या, स्माइल असू द्या, हास्य असू द्या. अहो ते फुललेल्या कमळासारखं दिसतं. पण एखादं गोरं पान असू द्या पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नसू द्या, हसू नसू द्या, समाधान नसू द्या, फुटलेल्या गौरीसारखं दिसतं. म्हणून कीर्तन होईपर्यंत 1-1.5 तास मला चेहऱ्यावर काय दिसलं पाहिजे, हास्य, समाधान. मला सांगा तुम्ही दुःख धरून बसला, मनात चिंतन घेऊन बसला, इथं कीर्तनामध्ये दुःख घेऊन बसला, चिंता घेऊन बसला, तरी तुमच्या परिस्थितीमध्ये काही बदल होणार आहे का. बोला ऐ तारुक, बोला बोला. बोलल्या मला अजिबात राग येत. इथं तुम्ही चिंता घेऊन बसला तर परिस्थितीमध्ये बदल होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज या सप्ताहामध्ये या पारायण सोहळ्यामध्ये आज तुम्ही सगळी चिंता सोडून, सगळं टेन्शन सोडून, सगळे विचार सोडून या ठिकाणी भगवंताकडे एक पाऊल टाकून आलाय ना. नीट ऐका बरं का माझं वाक्य. भगवंत तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या आनंदाच्या काळात माझ्याकडं एक पाऊल टाका. ज्यावेळी तुमच्याकडे दुःखाचे प्रसंग येतील ना त्यावेळी मी तुमच्याकडे 1000 पावले टाकून तुमच्याकडे येईल आणि तुमचं संकट निवारल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्ही मला आठवा. कधी आठवा? तुमच्या आनंदात आठवा, तुमच्या दुःखात आठवा. दुःखात तर सगळ्यांनाच आठवतो पण आनंदात आठवता आलं पाहिजे बरं का. देवाला आनंदात आठवा. आनंद झालं त्याला सांगा, काही चांगलं घडलं त्याला सांगा. कारण सगळ्यांचं दुःख निवारण्याचं काम कोण करतंय? भगवंत करतोय. बघा महाराज अभंगात सांगतात की तो भगवंत कसा आहे, शिव भोळा चक्रवर्ती. कसा आहे तो?
आता बघायला गेलं ना तर या 3 शब्दाचे 3 वेगवेगळे अर्थ आहेत. शिव म्हणजे स्वरूप आहे. शिव म्हणजे स्वरूप आहे. भोळा हा स्वभाव आहे. भोळा त्याचा काय आहे? स्वभाव आहे. आणि चक्रवर्ती हे त्याचं सामर्थ्य आहे. बघा शिव कसं आहे? शिव स्वरूप आहे, भोळा स्वभाव आहे आणि चक्रवर्ती त्याचं सामर्थ्य आहे. आता मला सांगा, शिव हा शब्दाचा अर्थ जर घेतला तर त्याचे 4 अर्थ आपल्याला मिळतील बरं का. शिव शिव म्हणजे काय? एक तर बघा आपण लहान मुलं खेळतात शिवपावनी, माहितीये ना, तर ते शिव इथं घ्यायचं. दुसरा एक अर्थ आहे शिव, शिवणे. एखादा शर्ट फाटला असेल तर तो शिव. तिसरा अर्थ आहे आपल्या गावाची, तारुक गावाची शिव. आणि चौथा अर्थ आहे आपण जीव आणि तो शिव. शिव म्हणजे परमात्मा. मग आपल्याला तिकडं शिवापावणीचं नाही पडलेलं, शिवायचं पण काही शर्ट आपल्याला काय त्याचं पडलं नाही. इथं अर्थ कुठला घ्यायचा आहे आपल्याला? परमात्मा. शिव म्हणजे काय? परमात्मा आहे. आणि तो परमात्मा आहे, पण त्याला महाराज म्हणतात काही तो कसा आहे? त्याचा स्वभाव भोळा आहे. आता इथं बसलेल्यांना माझा प्रश्न आहे, मला सांगा खऱ्यानं तू भोळा हाय का? खरा भोळा हाय का? विचार करायला गेलं तर उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव आहेत, स्थिती विष्णुदेवांकडे आहे आणि लय म्हणजे डिलीटचं बटन ज्याच्याकडे आहे, जो खपक्यात सगळ्यांना घालवतोय, तो भोळा आहे का? महिला मंडळ हाय का भोळा? असेल का भोळा? आणि एक सांगू का, माणसानं भोळा असावं पण गाभोळं नसावं बरं का. गाभोळं मधलंच, दर ती पिकलेलं पण नाही कच्च पण नाही, मधलंच गाभोळं. आणि असली माणसं लय महाराज चालाक असतात बरं का, गाभोळी. ती काय प्रश्न करतील सांगता येणार? लय अवघड हा कार्यक्रम, लय अवघड. आता आम्हाला महाराज आम्ही कीर्तनाला गेलो ना की माणसं काय प्रश्न करतील सांगता येणार? गाभोळे. एक तर महाराज अति हुशार चांगला, मध्यम पण चांगला, पण ज्याला काहीच कळत नाही ना. आता मृदंगाचार्य पकवाज वाजवतात, त्यांना खाल्लं म्हणणार अजून जोरात जोरात, अजून जोरात, तू ये काय करते. एक जण असंच कीर्तनाला पुढे बसलेलं आणि मृदंगाचार्य आपले पकवाज लावत, हे नाही बरं का, दुसरे पकवाज लावाय घेतला तर पुढच्या बाबांना महाराज सवय होती, ती पकवाज लावाय घेतला तर पुढे बसलेले असं करायचं. महाराजांना वाटलं पकवाज नाही बरोबर लागला, ते अजून चढवायचं उतरवायचं, चढवायचं उतरवायचं, परत म्हातारा असं करायचं. शेवटी मृदंगाचार्याने एवढा राग आला, पकवाज घेतला, हातोडी घेतली, तू लाव. म्हातारा म्हणलं मला येत नाही. मग बघा त्यांना मुंडका का हलवताय? म्हातारा म्हणलं मला सवय आहे. म्हणजे महाराज ह्यांच्या नादाला लागू हे काय करतील आणि काय सांगतील. एक जण तर असंच आम्ही एका ठिकाणी गेलो, एक जण मलाच विचारायला आलं, मला सांगा महाराज लोक कंबर का बांधतात कीर्तनामध्ये? मग म्हणलं आता कंबर नाही बांधू का, नरड बांधू का, करू काय, हे असंच का, हे तसंच का? एक जण तर आला मला म्हणला, महाराज लय तुम्ही कीर्तन करताना, मला सांगा पंढरपूरमध्ये विठ्ठल पुढे आणि रुक्मिणी मागे असं का? आता महाराज काय प्रश्न विचारतील सांगता येणार? मी पण हुशार, मी त्याला म्हणलं मला एक सांगा, तुम्ही गाडी चालवताना तुम्ही कुठं बसता आणि तुमची रुक्मिणी ऐ तारुक, तुमची रुक्मिणी कुठं असती? ते म्हटलं मागच असती. मग म्हटलं आमचं पण तसंच आहे. म्हटलं आमची तरी रुक्मिणी देवापासून 25 फूट अंतर सोडून माग आहे. आमच्या रुक्मिणीचं तर ऑफिस वेगळं आहे, पण तुमची रुक्मिणी तर महाराज गाडीत पुढं.
व्हीलरवर बसली ना त्याला चिकटून काय बसते बसती ती बसती जाऊ द्या ती बिचारा गाडी चालवत असतो त्याच्या इथनं पुढं तोंड काढती इथनं पुढं आणि त्याला सांगते राईट लेफ्ट अरे पुढं जाऊन धडकलं ती मेलं. ही रुक्मिणी काय साधी देवाची माप काढतात महाराज लोक. अशा लोकांच्या तरा आहेत म्हणून भोळा का म्हटले भोळा आहे भोळा पण भोळा कसा आहे बघायला गेलं ना तर महाराज किती भोळे आहेत भगवान शंकर किती भोळे आहेत. भगवान शंकराच्या जर कथा ऐकल्या विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ट्रॅक्टर बंद करा ट्रॅक्टर बंद करा विठाला 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 विठाला. भगवान शंकर भोळे आहेत. भगवान शंकराची जर कथा ऐकली आम्ही फक्त काय करतो काय शिव कथा काय शिवलीला अमृत आहे विषयावरती येऊया. काय कथा आहे शिव महाशिवरात्री म्हणजे काय हा शिवजयंती महाशिवरात्री साजरा करायचे. शिव म्हणजे काय त्याला 3 डोळे गळ्यामध्ये साप आणि राहतो कुठं स्मशानात. एवढीच आम्हाला कथा माहित आहे. नंदीवर बसतो स्मशानात राहतो वेडं वाकडं वागतो त्याचं नाव शिव. पण खरं शिव म्हणजे काय. आज तुम्ही शिवलीला अमृत पारायण सोहळा केला मला सांगा किती जणांनी मनापासून कथा ऐकली किती जणांनी ती मनावरती बिंबवली. नीट ऐका बरं का एवढं 3 दिवस झालं तुम्ही कीर्तन ऐकताय किती लोकांच्यात बदल झाला किती लोकांनी ते परिवर्तन केलं. आमचं काय 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 जण इथं बसून आम्हाला म्हणतात आम्ही सांगितलं ना असं करा तसं करा खाली बसून म्हणतात खरं आहे खरं आहे खरं आहे आणि कीर्तनकार गेल्यावर मागणं म्हणणार तिला काय कळतं त्यांचा धंदा आहे तो. कुणाचा कीर्तनकाराचा. कीर्तनकार बोंबलून मेले आरडू आरडू असं करा तसं करा. आम्हाला काय कीर्तनात यायचं 2-4 वाक्य टाकायची आणि आमचे चॅनलवाले आहेतच रील बनवायला आणि तुम्ही ती स्टेटसला ठेवायला. आम्ही मेलो वरडू वरडू तुम्ही मेले स्टेटस ठेवू ठेवू. पण बदल काय परिवर्तन झालंय परिवर्तन घडणार आहे. कीर्तन ऐकायचं पण तात्पुरतं कीर्तनात आता झालंय काय आजकाल बघायला गेलं ना तर कीर्तनाकडे लोक विनोद म्हणून पाहतात. आजकाल लोकांना महाराज आणि कीर्तनकारांना पण ऑप्शन राहिला नाही. कीर्तनात काय सांगावं लागतोय कारण लोक सुद्धा महाराज एखादं कीर्तनकार चिंतन सांगायला लागलं ना की खालनं लोक म्हणणार कसं होतं कीर्तन आज काय त्याला नाही जमलं बुवा. आणि एखादा कीर्तनामध्ये विनोद नुसता मारू द्यात हे आजचं कीर्तन नाद भरी एकच नंबर. म्हणजे हे लोकांची परिस्थिती आहे. आज आम्ही कीर्तनकारांना तुम्ही सवय लावली तुम्ही सवय लावली कीर्तनकारांना आम्हाला चिंतन नकोय विनोद पाहिजे म्हणून तुम्ही म्हणता आपणच म्हणतो काय आम्हाला वेद सांगतोय काय आम्हाला पुराण सांगतोय काय आम्हाला शास्त्र सांगतोय. आज आम्हाला माहीतच नाही की वेद म्हणजे काय आमचा धर्म आम्हाला काय सांगतोय आमचं शास्त्र आम्हाला काय सांगतंय. कारण तुम्ही कीर्तनकारांकडून ते ऐकण्याच्या पात्रतेत आणि ऐकण्याच्या अवस्थेत नाहीत. त्यामुळे कीर्तनकार पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. चिंतन नकोय देवाचं चरित्र नकोय आणि मग आम्हालाच येऊन विचारतात महाराज तुम्ही सांगता देवाचं भजन करा नामस्मरण करा गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा. काय तुमच्या गाथ्यात किती जणांनी गाथा वाचला हात वरती करा. गाथा एकच जण बाकीचे माहित आहे का गाथा ऐ गाथा गाथा. किती जणांनी पुष्पा बघितला. म्हणजे हे आमचं महाराज आणि आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा सांगता काय त्या गाथ्यात आमच्या संसाराचे प्रश्न सुटतील का. आता मला सांगा इथं बसलेल्या महिला मंडळ
संसाराचे प्रश्न सोडवण्याकरता गाथा आहे का? ज्ञानेश्वरी आहे. मी पण त्यांना म्हणलं संसारिक प्रश्न सोडवण्याकरता गाथा ज्याला असल माथा तो वाचल, ज्याला नाही माथा नाही कधी उघडणार गाथा तो संसारात खाईल. तुम्हीच म्हणा आता. अहो लाताच खाव्या लागणार आहेत. आम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही, समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. आम्ही कधी संतांचे विचार, संतांचं चरित्र, संतांचं जीवन कसं होतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत, आणि जे सांगताय ना त्याला सुद्धा माणसं वेड्यात काढतात. एखादं सांगत असेल ना असं करा तसं करा, संत सांगून थकले. अरे बाबा याच्या नादी लागू नका. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चला. मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत. मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संत तेरा, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. संतांनी आधीच मार्ग दाखवला. म्हणून सांगते की आपल्या गावानं एवढं सुंदर नियोजन केलं, शिवलीला अमृत पारायण सोहळा, पण आपण त्यातून किती काही घेतलं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे बरं का. आणि काही जरी नाही कळालं ना तर एक गोष्ट ऐका, मी तुम्हाला सांगते की कोणती गोष्ट कशा करताय. भागवत कशासाठी आहे? भागवत आपल्याला काय शिकवतं, रामायण आपल्याला काय शिकवतं, महाभारत आपल्याला काय शिकवतं, आणि शिवलीला अमृत आपल्याला काय शिकवतं. तर ऐका, भागवत मरणाच्या भयापासून आपल्याला दूर राहणं शिकवतं. ते काय असतं? भागवत आपल्याला मरणाच्या भयापासून दूर राहायला शिकवतं. रामायण आपल्याला जीवन कसं जगायचं ते शिकवतं. महाभारत आपल्याला कर्म कसं चांगलं करायचं ते शिकवतं. आणि शिवलीला अमृत आपल्याला मोक्ष कसा मिळवायचा ते शिकवतं. मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय वाचा? शिवलीला अमृत. एवढं मोक्षाचे महाराज बघायला गेलं ना, मोक्ष मिळवणं एवढं सोपं आहे. फक्त मोक्ष मिळवायचा असेल ना तर पहिलं महाराज मोठमोठे यज्ञ करायला लागायचे, मोठमोठी तप करायला लागायचे. पण आता देवानं संतांनी आपल्यासाठी एवढं सोपं करून ठेवलंय. ठाईची बाई सोनी करा एक चित्त, आवडीचा आनंद आळवावा. म्हणून याच्या करता आपल्या पारायणाचं 14वं वर्ष आहे. आणि म्हणून हा सुंदर असा सोहळा. एक काही लोकांची खटपट आहे, आमचे काका असतील, आमचे महाराज असतील, ही सगळी कोणी जनमंडळी असतील, त्यांचा एकच उद्देश आहे की आपल्या गावाला ती सवय लागावी, आपल्या गावाचं परिवर्तन घडावं. आज पण बघा ना, जास्त संख्येमध्ये सगळे आहेत, पण त्यातली त्यात जास्त संख्या कुणाची आहे? महिला मंडळ. पुरुष मंडळ आमचे ठराविक पुरुष मंडळ आहेत, ठराविक आहेत, पण जास्त संख्या कुणाची आहे? महिला मंडळांची. आता गावाची संख्या किती आहे? संख्या साधारणतः किती आहे? 7-8 हजार. इथं लोक किती उपस्थित आहेत? ही शोकांतिका आहे. ऐसे कीती ऐसे कीती उपदले मेले ऐसे कीते हरिमुखी गाता हरे बलिते
चिंता हरिमुखी गाता हर पल चिंता हरिमुखी गाता हर पल चिंता हरिमुखी गाता हर पल चिंता हरिमुख 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 गाता हर पल चिंता हो वा केले कर्म झाले त्याची भोगा आले. कर्म चांगलं पाहिजे म्हणून माणसानं भोळं असावं पण गाभोळं नसावं. तिथं या माणसानं येडं असावं पण घाल येडं नसावं. मग शिव भोळेत, किती भोळेत. एक सुंदर मला प्रसंग आठवतोय. झालं काय, भगवान शंकराचं आणि पार्वती मातेचं लग्न झालं. आता तसं बघायला गेलं ना तर भगवान शंकराला किती बायका आहेत, किती वेळा लग्न झालंय. ऐ तारुक सांगता का जाऊ घरी. तुम्ही सगळे जागे आहेत ना, तुम्ही सगळे आजारी आहे का, नाही ना, मग बोला गडे. आता शिवलीला अमृत ऐकलं कुणी, तुम्हीच ऐकलं ना. शिवकथा ऐकली असेल ना. भगवान शंकराला बायका किती, 5 बायका आहेत. किती बायका आहेत, 5. नीट ऐका बरं का, 5 बायका आहेत. आणि मुलं किती, भगवान शंकराला मुलं किती, नाव सांगा. पहिला गणपती, दुसरा, आता नीट ऐका बरं का, हे फक्त 2च माहित आहे. पण खरं भगवान शंकराला 5 मुलं आहेत आणि 6 मुली आहेत. किती मुलं आहेत, 5 मुलं आणि 6 मुली. लग्न झाले किती, 5. आपल्याला माहित आहे किती, 1च. आता कथा शिवलीला अमृत बघा, कथा बघा, त्याच्यात असेल वर्णन. तसं बघायला गेलं ना तर आपल्याला माहित आहे पार्वती लग्न झालं, पार्वती सोबत सती सोबत पण लग्न झालंय बरं का. सती, पहिली सती, दुसरी पार्वती. पार्वती मातेचं आणि भगवान शंकराचा विवाह झाला. आणि त्यावेळी विवाह झाल्यानंतर कुबेरजी आहेत ना, कुबेरजी, तर कुबेरजींनी काय केलं, त्यांना गिफ्टमध्ये सोन्याचं घर गिफ्ट केलं. आता सोन्याचं घर गिफ्ट केलं, आता म्हणले त्याची वास्तुक शांती तर झाली पाहिजे. म्हणले चला वास्तुक शांती करायची तर ब्राह्मण काकांकडे जाऊ, आपले काका आहेतच. पण ब्राह्मण काकांकडे जाऊ म्हटल्यावर बरोबर भगवान शंकर म्हटले असा तसा नाही ब्राह्मण बोलवायचा. कोणाला बोलवायचं, ब्रह्मदेवाला बोलवायचं. पण ब्रह्मदेव म्हटले असं करा, आता सीझन चालू आहे, मला काही यातला जमणार. आणि ज्यावेळी महाराज वडील बिझी असतात तर ते कुणाला पाठवतात, त्यांच्या काका कुणाला पाठवतात, पण आणि कीर्तनकार सुद्धा, कीर्तनकारांची जर तारीख नसेल मोकळी तर कुणाला देतात, पोराला. पण माझा ह्याला विरोध आहे बरं का. कुठपर्यंत, जोपर्यंत मला पोरं होत नाही तोपर्यंत, माझं पोरग कीर्तन करत नाही तोपर्यंत. माझं पोरग कीर्तनकार तयार झालं की माझ्या तारखा, असं काय नाही बरं का, विनोदाचा भाग आहे. तर ब्रह्मदेव म्हटले की मुलाकडे जा. ते म्हणले मला सुद्धा येता येणार. आपल्याकडे ब्राह्मण आहे, कोण आहे, रावण. सुंदर पूजा करतो, कोण, रावणाकडे जा. रावणाकडे गेले. रावण म्हणलं त्याच्यात काय, म्हणलं करतो पूजा. पूजा केली. आता काका पूजा केली, तुम्हाला दक्षिणा काय देऊ. आता हे रावण म्हणजे महाराज लय हुशार. रावण म्हणला असं करा, आता वास्तुक शांतीचं तर पूजा झाली, आता तुम्ही काय करा, हे घर मलाच देऊन टाका. पहिलंच ब्राह्मण काका असेल जे वास्तुक शांतीनंतर घरच घेऊन गेला. वास्तुक शांतीनंतर घर घेऊन गेले रावण. आणि तीच रावणाची काय झाली, आलं का जागेवर. पण महाराज भगवान शंकर असे भोळे नाहीत.
ते म्हणले अशी लंका मिळत नाही ना, अशी लंका नेली ना. मी सुद्धा म्हणलं लंका त्याच्याजवळ ठेवणार. अवतार कोणाचा आहे? अंजनीच्या. सुता मारुतीरायाचा अवतार घेतला. अवतार भगवान शंकराचाच आहे आणि जाळून आले लंका. जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुकाराम, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. जाळी आली लंका म्हणे धन्य धन्य तुका, म्हणे धन्य धन्य तुका, म्हणे धन्य धन्य तुका. जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. जाळी आली लंका म्हणे धन्य धन्य तुका, म्हणे धन्य धन्य तुका, धन्य धन्य तुका. तुका. वा, आमच्या श्रीकांत महाराजांकरता एकदा जोरात डोळे टाळी बर का. काय वक्तशीरपणा आणि जागरूकता, म्हणजे लगेच बोललं की मला लगेच त्याला धरून प्रमाण आहे असं पाहिजे. जागृत, जिथल्या तिथं विषय कुठला चाललाय लगेच तिथं बोलता आलं. एक प्राचार्य आत्रेंचं मला एक प्रसंग आठवतो बरं का. म्हणजे वक्तशीर म्हणजे जिथल्या तिथं काय बोलावं हे लोकाला जमलं पाहिजे बरं का. काय काय जण असतात बघा लगेचच्या लगेच तिथं असं बोलतात, टोमणं तर मारायचा पण तो लागला तर पाहिजे. म्हणजे अशी माणसं असतात. प्राचार्य आत्रेंनी काय केलं, त्यांच्या गल्लीमध्ये एकदा गाढव मेलं. काय मेलं? गाढव. आणि ते ग्रामपंचायतीकडे जे स्वच्छतेचं काम असतं ना त्यांच्याकडे गेले. आणि त्यातला एक आगाव होता. आगाव म्हणजे ती पण धोंड्याच्या महिन्यात जलमलेला जरा चाबराच होता. इथं नाही ना कोण. तर प्राचार्य आत्रे त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले 4-5 दिवस झालं गाढव मरून पडलंय, स्वच्छता मोहीम तुमच्याकडे, तेवढी स्वच्छता करून घ्या. आता ते होतं ना ते जरा आगाव होतं. ते म्हणलं घ्या की करून, स्वच्छता करायची कामं तुमच्याकडेच आहेत की. ते आगाव होतं. तर प्राचार्य आत्रेंचं उत्तर ऐका बरं का. नाही आम्ही तर स्वच्छता करूच हो, स्वच्छता आम्ही करतोच, पण नाही म्हणलं भाऊबंद मेल्यानंतर भाऊकीला सांगावं म्हणून तुमच्याकडे आलोय. कळलं त्यालाच कळलं बरं का. म्हणजे असा वक्तशीरपणा पाहिजे. तिथल्या तिथं काय बोलायचं नेमकं. आमचे महाराज जागृत आहेत, लगेच तशाच तसे उत्तर. महाराज म्हणले त्याच्यासाठी जाळलं. जागृत. तर असं एवढे भोळेत की लगेच देऊन टाकलं घर. अजून भोळे किती आहेत ते एकदा झालं काय. आता भगवान शंकर प्रसन्न झाले. माणसाला सुद्धा कळावं महाराज देवाला काय मागावं. भगवान शंकर प्रसन्न झाले. ते पण कशावर. एकदा चोर महाराज भगवान शंकराच्या मंदिरात आला आणि पिंड होती आणि अंधार होता, मंदिरात काही दिसना. वरती कुठं दिवा सापडतोय का बघायला गेला, वरती हात पोचना. त्याने काय केलं माहितीये का, पिंडीवरती पाय ठेवला. पिंडीवर काय ठेवला, पाय ठेवला आणि वरती दिवा शोधायला लागला. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर म्हणले अरे आतापर्यंत एवढे भक्त झाले, असा भक्त मी कधीच पाहिला नाही जे पायानं माझं अंग चेपून देतोय. म्हणजे बघा तुला काय पाहिजे ते माग. ती काय म्हणतोय माहितीये का, नाही देवा झालं काय, येता येता बघा तंबाखू घेऊन आलो, तेवढा चुनाच नाही, चुनाच द्या. म्हणजे देव प्रसन्न झाल्यानंतर महाराज काय मागावं हे सुद्धा कळलं पाहिजे. मग भोळे आहेत, पण बघायला गेलं ना तर भगवान शंकराचं वर्णन काही जण महाराज भेद करतात. भेद बऱ्याच जणांचा वाद होता, हरिहरा भेद. तसं बघायला गेलं ना तर महाराज त्याला प्रमाण आहे की भगवान शंकर शिरोमणी आहेत, वारकरी संप्रदायाचे शिरोमणी आहेत.
एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. याला प्रमाण आहे बरं का. भगवान शंकरानं आज महाशिवरात्री निमित्त इथं कीर्तन होतंय, पण भगवान शंकरानं शिरोमणी का म्हटलंय, वैष्णव का म्हटलंय, तर बघायला गेलं ना तर पहिली पायी वारी जर कोणी केली असेल ती कोणी केली, भगवान शंकरानं. जर बघायला गेलं ना भगवान शंकर वारीला निघाले आणि वारीला निघाल्याबरोबर वारीला चालले. पार्वती माता म्हटल्या मी पण येणार. तुम्ही एकटेच करता का पण परमार्थ, आमचं काय. भगवान शंकर म्हणले अगं तिथं काय आपल्याला पुण्याच्या सारल बागत फिरायचं नाही, तिथं गर्दी असते, लाखो करोडो वारकरी राहतात. ती म्हणली मला काय ऐकायचं नाही, मला यायचंय. आता सगळ्यांना माहितीये पुरुष मंडळ इथं काय डोकं चालत, ह्यांच्या पुढं बाहेर किती महाराज असू द्या मोठा माणूस, पण घरी भिगी बिल्ली म्याव. बाहेर वाघ आहेत पण घरात आलं की महाराज वाघाचं काय होतंय, मांजर होतंय. एक जण म्हटलं का हो तुम्ही बाहेर वाघ बनता, कुणालाच घाबरत नाही, घरी आल्यावर बायकोला का घाबरता. नाही म्हणले तुम्हाला सांगू का, आमचं आडनाव वाघ आहे पण आमच्या बायकोच्या माहेरचं आडनाव वाघमारे. आणि वाघमारे हाय ते हाय पण तिचं नाव दुर्गा आहे. आणि दुर्गा कशावर बसती, वाघावर बसती म्हटला. त्यांच्या पुढं आणि महाराज महिला मंडळ पण अशा आहेत, यांच्या पुढं किती डोकं लावा, यांच्यासाठी किती काय करा, पण यांचं तोंड वाकडं ती बिचाऱ्या कधीच खुश. अहो एक जण तर इतका वैतागला म्हणला बायकोसाठी चांगलं करा वाईट करा, ती कधीच प्रसन्न होत. मग एका मित्राने मंत्र दिला, असं कर आजपासून तू काय करायचं, घरी गेला ना बायकोनं जेवायला बस म्हणायच्या आधीच ताटावर जाऊन बसायचं. आणि बायकोचा स्वयंपाक कसा का होईना पण असं म्हणायचं, काय माझ्या बायकोनं स्वयंपाक बनवला, काय तुझ्या हाताला चव आली, नाही तुझ्या बायको खुश झाली तर विचार म्हणला. आता ह्या बिचाऱ्यानं मित्राचा मंत्र ऐकला, घरी गेला. आता घरी गेल्याबरोबर बघा की आता बायकोचा विषय चालल्यावर नवऱ्यांचे चेहरे कसे खुलले. महाराज बोला म्हणले, बोला त्यांच्यावरच. तसं घरी गेलं आणि मित्रानं सांगितल्याप्रमाणे बायकोनं जेवायला बोलवायच्या ताटावर जाऊन बसायचं. ताटावर नाही बरं का, ताटा शेजारी. ती ताटावर जाऊन बसलं. तशी बायको कशी करती, बसला का लगेच गिळायला. नवरा म्हटलं काय करावं, म्हटलं असं नका, सगळ्यांच्या 30 तर राहते. पहिला घास खाल्ला, दुसरा खाल्ला, म्हणला काय आज माझ्या बायकोनं भाजी बनवली, काय तिच्या हाताला चव आली. बायको म्हणली मूड द्या, 5 वर्ष झालं लग्नाला कधी भाजी चांगली झाली नाही म्हणला, आणि आज शेजारचीतनं भाजी आणली गोड कशी काय लागली म्हणली मूड द्याला. म्हणजे यांच्यासाठी काही करा, यांच्या पुढे डोकं चालत नाही. तसं पार्वती माता म्हणल्या मला यायचंय. आता मला यायचंय म्हटल्याबरोबर भगवान शंकर म्हणले ठीक आहे, आता तुम्ही काय कुणाला ऐकता का, चला म्हणले. आता हे जायला निघाले तेवढ्यात महाराज गणपती बाप्पा आले. म्हणले पप्पा, तेव्हा शब्द नसेल पण आता घ्या मानून, मी पण येणार. भगवान शंकर म्हणले अरे तिथं एवढी गर्दी आहे आणि हे मोठ्या पोटाचं लेकरू कुठं नेता. पार्वती माता म्हणल्या नाही आता पिंट्या माग लागलाय, घ्यावाच लागल. ते काय ऐकतोय का. म्हणले असं करा आता पायवारी नको, आपली गाडी काढा म्हणली. गाडी गाडी कळते ना, भगवान शंकराची गाडी. नंदी काढला, नंदी बसले नंदीवर. नंदीवर किती जण, भगवान शंकर, पार्वती आणि सगळा परिवार निघाला. काय काय जण म्हणतील महाराज कार्तिक कुठे होते, ते गेले ते पृथ्वी प्रदक्षिणा घालायला, शर्यत लागलेली ना, ते फिरत होते आपले. निघाले वारीला. आता वारीला निघाल्याबरोबर जवळच गेल्यानंतर तिथं पद्मावतीचं तळ आहे.
आणि तिथं गेल्यानंतर काय दिसायला लागला मंदिराचा कलश झणझणीत सोन सळा झळझळीत सोन सळा झळझळीत सोन सळा झळझळीत सोन सळा झळझळीत सोन झळझळीत सोन झळझळीत सोन सळा सोन सळा झळझळीत सोन सळा झळझळीत सोन सळा कळस दिसतो सोजवळा कळस दिसतो सोजवळा कळस दिसतो सोजवळा हो कळस दिसतो सोजवळा हो बरवे बरवे पंढरपूर हो विठोबा रायाचे नगर बरवे बरवे पंढरपूर हो विठोबारायाचे नगर झळझळीत सोन सळा कळस दिसतो सोजवळा बरवे बरवे पंढरपूर. पार्वती माता म्हटल्या वारकरी नाचतायत. 50-60 वर्षाची म्हातारी अशी उड्या मारत होती वारकरी. पार्वती माता म्हणल्या आपल्याला काही एवढ्या गर्दीतनं यायला जमणार, मी इथंच थांबते. भगवान शंकर म्हणले तुला आधीच सांगितलं होतं ना, थांब इथंच म्हणले. म्हणून अजून सुद्धा पंढरपूरच्या 1 किलोमीटर अलीकडे तिथं अंबिका मातेचं मंदिर आहे तळावरती. हा पुरावा आहे की भगवान शंकर काय करत होते, वारी. तळ्यावरती पार्वती, तिथून पुढे गेले, गणपतीला घेतलं, नंदी आहे, निघाले वरती महाद्वाराकडे. आणि महाद्वाराकडे जाताना सगळी गर्दी लागली ना, आणि गर्दी लागल्याबरोबर महादेव म्हटले आता ह्याला काही नंदीला नेता येणार. नंदीला विनंती केली की तिथं मारुतीचं मंदिर आहे, तुम्ही मारुतीच्या मंदिराच्या पुढे थांबा. नंदी म्हटला मी काय कुठल्या कोणाच्या पण पुढे थांबत, मी काय कलियुगातला नंदी होय. कलियुगातले नंदी कुठं पण चालतील महाराज, कुठल्या पण पार्टीकडे चालतील, बसतील एकाच्या गाडीत, खातील दुसऱ्याच, मतदान नंदी कलियुगातले. आत्ताचे नंदी आहे का म्हणलं, मी महादेवाचा निष्ठावान नंदी आहे. महादेव जिथं तिथं मी. अरे मारुतीचा अवतार माझाच आहे. नंदी म्हणला असं तसं मी ऐकत नसतो, त्याला प्रमाण द्या. प्रमाण आहे, हो आहे ना. अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे, महारुद्र आले पोटे, महारुद्र आले पोटे. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी हे महारुद्र आले पोटी. पिंड घारीने झडपिला घारीने झडपिला अंजनीने तो सेविला नित्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. पिंड घाडीने झडपिला, अंजनीने तो सेविला. बघायला गेलं ना तर महादेवराय म्हणतात मारुतीरायांना, काय मारुतीरायांचा अवतार म्हणजे कोण आहे, स्वतः मी आहे. असं म्हटल्याबरोबर कुठंच बघायला मिळणार नाही. जिकडं जा तिकडं बघायला गेलं तर महादेवाच्या समोरच नंदी आहे, पण तिथंच मारुतीच्या पुढं काय आहे, नंदी आहे. मला वाटतंय आता नवीन प्लॅन चालू केले, डेव्हलप झालं, त्याच्यात थोडं अस्ताव्यस्त झालं,
पण मारुतीच्या पुढं नंदी, मारुतीच्या पुढं नंदी, तळ्यावर पार्वती. आता तिथून महाद्वाराकडे निघाले. आता महादेवानं घेतलेलं कडेला, कुणाला? गणपतीला. आता कडेला घेतलं गणपतीला. विठ्ठल विठ्ठल हाला विठाला 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 विठाला. वा, आमच्या आबीदादांचं आगमन झालं बरं का. या भागात कुठंही माझं कीर्तन असलं ना, आमचे बंधू ते म्हणतात ना, रक्ताची नाती, रक्ताची नाती ही नशिबानं जुळतात, पण मांडलेली नाती ही महाराज परमार्थाची आणि मांडलेली नाती ही मिळायला सुद्धा भाग्य लागतं बरं का. असं आमचं परमार्थिक नातं आमच्या आबीदादांचं. या भागात आमच्या आबीदादा असतील, त्यांच्या मातोश्री असतील, बाबा असतील, नेहमी कुठंही कीर्तन असू द्या, पहिला मला फोन असतो, ताई घरी यायचं, आपल्या घरी यायचं. आणि त्यांना आज तिकडं कार्यक्रम होता, कीर्तन होतं, तरी सुद्धा तिकडून वेळात वेळ काढून इकडं आलेत. दादांचं धन्यवाद. तर बघा, तळ्यावरती पार्वती, मारुती पुढं नंदी, आणि तिथून भगवान शंकर म्हणले गणपतीला, बाबा तुला घेऊन आता मी दमलो, मला काय आता तुझं ओझं सण होत. आता गणपती काय साधे का, खप्प्याची खप्प्यात डिहरी, अशी सोंड वाकडी, आणि आपले महादेव त्यांची फिट बॉडी. बघा ना, कधी पण फोटो बघा, योगी आहेत ते, फोटोमध्ये फिट बॉडी आहे. कुणाची? महादेवांची. आणि गणपती आपलं काय पण येऊ द्या, बासुदी येऊ द्या, गुलाबजाम द्या, सरकवणार गणपती तसं. आणि फिट बॉडी ठेवली पाहिजे बरं का. नाही, तब्येत दणदणीत असू द्या, पण आत्ताच्या काळामध्ये मुलांनी कसं राहिलं पाहिजे, फिट अँड फाईन. नाही, असं हे चांगलं आहे आपलं. हे आपले गणपतीच आहेत बरं का. नाही, गणपतीचा अवतार पाहिजेच ना. पण आता तरुण मुलं आहेत ना, हे जाऊ द्या, पण तरुण मुलं त्यांना कसं राहिलं पाहिजे, तब्येत असू द्यात पण निरोगी पाहिजेत ना. तब्येत गरजेचीच आहे पण निरोगी. पण आता झाले काय, पहिलं महाराज अंजनीच्या पोटी महारुद्र आले, पण अंजनीच्या दुधात एवढी ताकद होती, ते दूध महाराज दगडावर पडलं ना तर दगड काय होत होता, विभागत होता. एवढी ताकद त्या दुधात होती. आणि आत्ताच्या आमच्या आया पोराच्या तोंडात बाटली, आणि अशी बाटलीची सवय लागते महाराज, ती शेवटपर्यंत बाटलीच सुटत नाही त्याला. आता कुठली बाटली सांगायची गरज. ह्या बिचाऱ्या महाराज पोरग जन्माला आलं की त्याच्या बाटली तोंडात कोंबते त्या. आणि ते पोरग आई बसती पायरीवर व्हॉट्सअप खेळत, ते पोरग त्या पाळण्यात, बाटली त्याच्या तोंडात, नुसतं वर येड्यागत बघत बसतं, त्याला काहीच कळत नाही. हा दोष कशाचा आहे? हा दोष सुरुवातीत जन्माला आलं की दुधाची बाटली, जन्माला आलं की दुधाची बाटली, शाळेत जायला लागलं पाण्याची बाटली, आजारी पडलं औषधाची बाटली, तरुणपणी दारूची बाटली, आणि म्हातारपणी मरायला लागलं की सलाईनची बाटली. बाटली सुटत नाही, नाद बेकार महाराज बाटलीचा. म्हणून निरोगी राहा. कारण जीवन जगत असताना एक वाक्य लक्षात घ्या, जीवन जगत असताना तुम्हाला धन दौलत अनेक मिळेल, पैसा अशी गोष्ट आहे की जो काळानुसार बदलत राहतो. काळ बदलेल तसा कधी आपल्या वेळ अशी येईल की पैसा आला म्हणून काही लोक माजतात, पैसा आला म्हणून माजू नका. आणि गरिबीला कधी, कारण दिवस बदलायला वेळ लागत नाहीत बरं का, दिवस बदलतात. अहो रावणाला ते चुकलं नाही, मग तुम्ही आम्ही कोण आहे? रावणाची लंका होती, मी मगाशी सांगितलं, कशाची? सोन्याची. राहिली का? कण राहिला का? कण. मग आपली अगरबत्ती कुठे लावता? आमच्याकडे एवढंच आहे, आमच्याकडे महाराज फक्त 4-4 ग्रॅमच्या हातात अंगठ्या येते, 2च, ती पण दुसऱ्याच्या पंक्तीतून फिरणार आणि असं करणार, भातवाड आमटीवाड भातवाड. तुला दाखवायचंय काय माझ्याकडे किती सोनं आहे, माझ्याकडे किती धन दौलत आहे, माझ्याकडे किती पैसा आहे? एक सांगू का, माणसाला एवढा अभिमान असतो, माझ्यासारखा कीर्तनकार नाही,
माझ्यासारखा वाजवणारा नाही, माझ्यासारखा गाणारा नाही, माझ्यासारखा ज्ञानी नाही, माझ्यासारखा कुणीच नाही, हे अभिमान आहे. पण एक सांगू का, अरे तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले. आपल्याला मीपणा कशाचा आहे? एखादं कीर्तन सांगत असावं, एखादं तत्वज्ञान सांगावं, एखाद्यानं चांगल्या गोष्टी सांगत असतील ना, तर काही काही जण त्यांना वेड्यात काढतात. वेड्यात काढणार, उगाच साईडला बसणार, मस्करी करणार, हसणार, म्हणजे जसं असं दाखवणार की तू सांगतोय तो मूर्ख आहे आणि आम्ही कोण आहे? ज्ञानी आहे, आम्ही तत्वज्ञानी आहे, आम्हाला सगळं कळतंय. मीपणा असतो ना, मीपणा, माझ दिवस बदलायला वेळ लागत नाही बरं का. त्या चिमणीला पण वाटतं, अशा अंगणामध्ये येते, किड वेचते, मेलेले किडे खाते जाते. पण तीच चिमणी ज्या वेळेस मरण पावते ना, त्यावेळेस किडे कोणाला खातात? मुंग्या कोणाला लागतात? चिमणीला लागतात. दिवस बदलायला वेळ लागत. आज आमचे दिवस हसायचे असतील ना, तर उद्या आमचे दिवस देखील रडायचे असतील. आज आमचे दिवस रडायचे असतील ना, तर उद्या तुमचे सुद्धा दिवस रडायचे असतील. आपल्याकडं आलं, आपल्याकडं आहे म्हणून त्याचा अभिमान बाळगू नका. दुसऱ्याकडं नाही म्हणून त्याला कमी लेखू नका. दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याच्या यातना, दुसऱ्याची परिस्थिती जाणून घ्या. नाही त्याच्याकडे गाडी, नाही त्याच्याकडे चांगलं घर, नाही त्याच्याकडे चांगली सॅग, नाही त्याच्याकडे चांगल्या वस्तू, म्हणून त्याच्या परिस्थितीवरती मजाक कधी बनवू. देवानं जे दिलंय ना, विचार करा की देवानं त्याच्याकडे सगळं काही दिलं नाही, पण आम्हाला तर दिलंय ना. देवानं आम्हाला त्या पात्रतेचं बनवलंय की आम्ही दुसऱ्याचं दुःख जाणू शकू, दुसऱ्याच्या यातना, दुसऱ्याची परिस्थिती काय. कधीतरी महाराज आम्हाला सुद्धा दुःख वाटतं, सगळं काही असताना, सगळं काही घरामध्ये आहे, तरी सुद्धा आम्हाला वाटतं मला ती वस्तू का भेटत नाही, मला ती गोष्ट का मिळत नाही, मला ब्रँडेड शूज पाहिजेत. आणि ज्यांना ज्यांना वाटतं ना, इथं कीर्तनाला आलेली मुलं ऐका, तुम्हाला वाटत असतं माझ्या आई वडिलांनीच मला असं का जन्माला घातलं, माझीच परिस्थिती गरिबीची का. बाकीची मुलं किती चांगली कपडे घालतात, बाकीची मुलं किती चांगले शूज घालतात, बाकीची मुलं किती चांगलं शिक्षण घेतात. इकडे ऐका बरं का, तारुक. ज्यांना ज्यांना वाटतं ना, काही जण मुलं, मी अशी मुलं पाहिली की आई वडील मला सांगायला येतात, दीदी आमची मुलं आम्हाला म्हणतात की आम्हाला असले आई वडील का मिळाले, का मला देवानं असल्या गरीबाच्या घरी जन्माला घातलं, अशी मुलं बोलतात. तर त्यांना माझं सांगणं आहे की नशीब माना त्या देवाचे की देवानं आम्हाला 4 घास हातानं खाता येतील याच्याकरता हात तरी दिले. हाताची किंमत त्या माणसाला विचारत देवानं त्याला जेवायला हात सुद्धा दिले नाही. तो अहो नशीब माना, देवानं आम्हाला पायामध्ये चप्पल घालायला पाय तरी दिले. आम्हाला ब्रँडेड शूज पाहिजेत, चप्पल नाही म्हणून आम्ही रडतो. पण चप्पल नाही म्हणून आम्ही रडणाऱ्यांचं दुःख तेव्हा संपलं जेव्हा त्यानं पाय नसलेला माणूस पाहिला. त्याला पायच नाही तो. आम्हाला डोळ्याला घालायला गॉगल नाहीत, चांगले चष्मे नाहीत म्हणून रडतो. पण आमचं डोळ्याला चष्मा घालायला नाही ते दुःख तेव्हा संपलं ज्यावेळी आम्ही डोळे नसणारा माणूस पाहिला. आम्ही आमच्याकडे ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे नाहीत म्हणून रडतो. पण आमचं दुःख तेव्हा संपलं जेव्हा मी पाहिलं की काही माणसाला अर्ध अंगच नाही. म्हणून दुसऱ्याची परिस्थिती, दुसऱ्याचं दुःख पाहिलं ना, त्या देवाचे उपकार माना की देवानं आम्हाला निदान हातानं 2 घास खाता दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण हो, नासे जीवपण भवरोग. अरे एखाद्याची परिस्थिती चांगली होते, एखाद्याचा मुलगा कलेक्टर झाला, मानाना त्याच्यात आनंद, आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंदी मानता आलं ना, तर महाराज भगवंत त्याच्या जीवनात काहीच कमी पडून देत नाही बरं का. फक्त आनंदी मानता आलं पाहिजे, समाधानी राहता आलं पाहिजे. कारण मोठ्या घरामध्ये समाधान असेलच याची गॅरंटी नाही.
पण जिथं महाराज ज्या घरात समाधान असेल ना तिथली लोक मात्र नक्की मोठी असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. ते समाधान पाहता आलं पाहिजे बरं का. समाधान पाहिलं मी आज आमच्या काकांच्या घरी. आमचे जगदीश महाराज आहेत ना, जगदीश काका, त्यांच्या घरी एवढं आनंदी परिवार, एवढा सुखी परिवार. काकी असतील, दोन्ही मुली असतील, दोन्ही मुलं असतील आणि मुली त्यांच्या खरंच मुली आहेत बरं का. दोन्ही सुना त्यांच्या खरंच. आणि ज्या घरामध्ये जीवाला जीव देणारे भाऊ असतील, ज्या घरामध्ये बहिणीसारख्या राहणाऱ्या सुना असतील आणि ज्या घरामध्ये पार्वती आणि शंकरासारखा जोडा म्हणजे आपल्या काका काकींचा असेल, त्या घराला महाराज कधीच नजर लागू शकत नाही. ती घरातली माणसं समाधानीच राहणार. एवढं कुटुंब सुंदर आहे. कारण त्या घरामध्ये मी एक पाहिलं की कोणताही प्रसंग असू द्या, कोणतीही परिस्थिती असू द्या, आनंद. सुख आलं आनंद, दुःख आलं आनंद, चिंता आली आनंद, आनंदी राहता आलं पाहिजे. म्हणून मुलांना आपल्या एक वेळ हातामध्ये नीट ऐका बरं का. मुलांना जर तुमच्या हट्ट धरला की मला गाडी पाहिजे, नवे नवे मला चांगली गाडी पाहिजे, चांगली सायकल पाहिजे, तर माझं वाक्य नीट ऐका. जीवन जगत असताना काटकसर करा, भाजीमध्ये तेल कमी टाका, पण एक गोष्ट ऐका, मुलांच्या हातामध्ये कार देण्यापेक्षा आधी त्यांना संस्कार द्या. त्या आयुष्यात कधीच वाया जाणार नाही. आणि संस्कारी मुलं हीच आपली संपत्ती आहे बरं का. कारण तुम्हाला वाटत असेल आज माझ्या मुलांनी लाखो करोडोचे बंगले बांधावेत, गाडी घ्यावी, नक्कीच घेतील. कारण आजची कलियुगातली मुलं आहेत, ते काही करू शकतात, गाडी घेतील, बंगला बांधतील. पण नीट ऐका बरं का, तुमची मुलं लाखोचे करोडोचे बंगले बांधतील, पण त्यांना संस्कार नसेल ना, तर त्या घरात तुम्ही असाल का नाही हे मी सांगू शकत नाही. पण परमार्थिक मुलं, नीट ऐका बरं का, ह्या क्षेत्रातली मुलं, या संस्कारी क्षेत्रातली मुलं, ज्यांच्या हातात ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, टाळ आहे, ही मुलं, गळ्यामध्ये बाळ आहे, हे लाखोचे करोडोचे बंगले बांधतील न बांधतील मी सांगू शकत. पण एक सांगू का, त्यांच्याबद्दल मी सांगू शकते, ही परमार्थिक क्षेत्रातली मंडळी लाखो करोडोचे घरं बांधतील न बांधतील, पण हे जिथं असतील ना, त्यांच्या सोबत मरेपर्यंत त्यांचे मायबाप असतील, याची गॅरंटी मी देते. ही ताकद परमार्थाची आहे, ही ताकद संस्काराची आहे. म्हणून मुलांना, आणि मुलांना पण माझं सांगणं आहे, मी दिसतो कसा, मी राहतो कसा, मी किती ब्रँडेड कपडे घालतो, ती कुणी बघत. माणूस ब्रँड असतो ना कपड्यातला, त्याने उठून दिसत नाही. मी चार चौघात ब्रँडमुळे उठून दिसावं, याच्यापेक्षा मी चार चौघात माझ्या सुंदर विचारानं उठून दिसावं, ही तुमची ताकद आहे, ही तुमची पॉवर आहे. मी दिसतो कसा, राहतो कसा, याला किंमत नाही, तर मी माणूस म्हणून वागतो कसा, याला फार किंमत आहे बरं का. माणसाचं दिसणं चांगलं नसावं, पण असणं चांगलं असावं. आणि बघायला गेलं ना तर माझ्याकडे बघून सुद्धा मी कुणाला कीर्तनकार वाटते का हो? मग काय पोत्राच आहे का? खालनं दोघी तिघी म्हणते तर नाही वाटत. मी कायम हेच म्हणत असते, माझ्याकडे बघितलं की कुणालाच मी कीर्तनकार वाटत, आणि माझ्याकडे बघून कुणालाच मी डॉक्टर वाटत. मी स्वतः डॉक्टर आहे बरं का. मी स्वतः काय ना वाटतं महाराज कीर्तन करतात म्हणजे महाराजांचं शाळेत काय डोकं चालत, म्हणून महाराज आपलं कीर्तन करत बोंबलं थिंडतात. पण त्यांना माझं उत्तर आहे बरं का, महाराज कीर्तन करतात म्हणजे पैशासाठी अजिबात. पैशासाठी जर कीर्तन करत असते ना तर ही दिसतात ना ह्या मुली, अशा मुलींची माझी मोफत वारकरी शिक्षण संस्था, अशा 40 ते 50-60 मुली मी मोफत सांभाळते बरं का. म्हणजे महाराज सगळं पैशासाठी करतात. आणि मुलींना विचारा, असेच नाही, 2009 पासून आपली संस्था चालू आहे, आणि तेव्हापासून मोफत आज तागायत संस्था चालू आहे. आमच्या संस्थेतल्या कित्येक मुलींची लग्न आपण लावून दिली, बाळंतपण पण त्यांची केली बरं का. आणि मुली स्वतः, ह्या मुलींना मी, ह्या मला कधीच गुरु आहे किंवा काय असं म्हणत, ह्या आमची दिदी आहे. आणि दिदी जाऊ द्या,
मी त्यांना माझ्या मुलीसारखं सांभाळते बरं का. ह्या माझ्या मुलीच आहेत. असंच आमच्या जर आश्रमातल्या भरपूर मुली कीर्तनं करून बाहेर गेल्या, त्यांची मुलं झालेली मुलं आम्हाला रोज व्हॉट्सअपला कॉल करतात, व्हिडिओ कॉल. आम्हाला माऊसोबत बोलायचे, आमच्या आई वडिलांना आजी आजोबा म्हणतात. मग हे नातं एक सांगू का, पैसा धन दौलत कायमच टिकेल याची गॅरंटी, पण यांच्याकडून मला आशीर्वाद मिळालेत ना ते मला आयुष्यभर टिकतील. हे दिलंय मला परमार्थानं. पैसा धन दौलत नको आहे. आज पैसा आहे उद्या असेलच याची गॅरंटी नाही. ही लहान लहान मुलं संस्थे बघायला गेलं ना, ही लहान मुलगी दिसते ना नेपाळची आहे बरं का. कुठली आहे ही? लहान दिसत असेल, ही पुढं दिसते, ती चेहऱ्यावरून दिसतं. नेपाळची मुलं आपल्या इथं येतात, बाहेरच्या देशातली. आपली परंपरा, आपला धर्म, आपला संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न करतात. आणि आपली मुलं महाराज DJ समोर वाकडं तिकडं अंग करून नाचत बसतात. पण एक सांगू का, मुलं तिथंही नाचतायत, मुलं इथंही नाचतायत. तिथं नाचणाऱ्या मुलांचं मी काही सांगू शकत नाही, पण इथं परमार्थी क्षेत्रात नाचणारी मुलं आयुष्यात कधी वाया जाणार नाहीत याची गॅरंटी मी देते. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, कीर्तनात, कीर्तनात. वा, तरला भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वा, आता आम्हाला मागून सूचना आली आहे की महाराज कीर्तन रात्रभर चाललं तरी काही टेन्शन. शिवरात्र आहे, बरोबर आहे, चालू द्या ना रातभर. काय काय जण म्हणतील कुणी महाराजांना बोलायचा मुडदा बसावला. विनंती आहे की महाराज अजून थोडं जास्त वेळ थोडं पुढं गेलं तरी चालेल, कारण कीर्तन चालू व्हायला पण थोडा वेळ गेलेला आहे. तर कुणाला झोप आलेली, सगळे जागे आहात ना का गेला, म्हणजे झोपी गेला नाही ना. तर बघा, मुलांना संस्कार द्या, तसं मुलांना शारीरिकदृष्ट्या काय बनवा, निरोगी बनवा. आता कुठं होतं आपण, भगवान शंकरानं कुणाला घेतलं कडेला, हाय ना जागेवर. हां, गणपतीला कडेला घेतलं आणि निघाली स्वारी पुढं. आता महाद्वारातून पुढं गेल्यानंतर भगवान शंकर थकले, म्हणले आता मी काय गणपती तुम्हाला घेऊ शकत, म्हणून म्हणले कोनाड्यात बसा. म्हणून महाद्वारातनं पुढं गेल्यानंतर नामदेव पायरीवर चढून गेल्यानंतर पुढं महाद्वारात कोनाड्यात काय, गणपती. नीट ऐका बरं का, तळ्यावर पार्वती, मारुती पुढं नंदी, कोनाड्यात गणपती. आणि नंतर भगवान महादेव पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि दर्शनाला गेल्याबरोबर समोर महादेव येताना पाहिले, तसं पांडुरंगाला आवरलं नाही. पांडुरंगाने महाराज उडीच मारली आणि मिठी मारली. आणि मिठी मारल्याबरोबर पांडुरंग म्हणतात भगवंत महादेवाला, महादेवा अहो तुम्हाला आम्ही भेटायला यायचं, साक्षात तुम्ही आम्हाला भेटायला यावं. महादेव म्हणतात पांडुरंगाला, इथं मी महादेव बनून नाही आलो, इथं मी तुमचा वारकरी बनून आलोय. आणि भगवंताला एवढा आनंद झाला की भगवंतानं महादेवाला घेतलं आणि कुठं विराजमान केलं, मस्त काही परब्रह्मलिंगम भजे भजे पांडुरंगम, मस्तकावरती विराजमान केलं. अजून सुद्धा बघा पांडुरंगाच्या मस्तकावरती काय, पिंड, पिंड आहे, लिंग आहे. म्हणून हरिहरा भेद नाही. माणसं महाराज भेद करतात, अजिबात नाही. आणि त्याला एक प्रमाण आहे काय, रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत.
जंभादिक ती उभ्या जोडोनी हात त्रिशूर डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. हे प्रमाण आहे की भगवान शंकर काय करत होते, वारी करत होते. मग तुम्ही म्हणसाल महाराज तो भगवान शंकराचा अवतार आहे. पांडुरंगाला खरं तर चक्रवर्ती म्हटलंय, पण पांडुरंगात आणि शंकरात भेद नाही म्हणून महाराज म्हणतात की तो भगवान शंकर कसा आहे. अभंगाचा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वाजता शिवनाम वाचे वाजता शिवनाम वाचे वाजता शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती हो त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा आहे, चक्रवर्ती आहे आणि असा असणारा शिव त्याचे चरण नेहमी माझ्या कशात असावे, चित्तात असावे. पण आमचं चित्त आहे का जागेवरती. आता इथं सगळेजण बसलेत ना, पण आमचं चित्त महाराज जागेवरती. आपल्या चित्ताचा मनाचा एवढा वेग आहे की आपण इथं बसलोय पण आपलं मन क्षणात मुंबईला फिरून येईल. मुंबईला एवढं मन आहे महाराज. मन चंचल आणि चपळ आहे. माझिया मना जरा थांबना माझिया मना पाऊली तुझ्या माझिया खुना माझिया मना जरा थांबना माझिया मना पाऊली तुझ्या माझिया खुना तुझे चालणे मज वेदना माझिया मना जरा थांबना माझिया मना. मन माणसाचं जागेवर थांबत नाही. नको गोष्ट करायला जे म्हटलंय ना ते मन करतं आणि जे करायला सांगितलंय ना ते मन करत नाही. संतांनी किती काय सांगितलं माणूस ऐकत नाही. मन जागेवर बसत नाही. बघा ना भगवंताचं नाम किती गोड आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे. हे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम
हरी माझे वाचे गोड नाम विठोबाचे. विठोबाचं नाम कसं आहे? गोड आहे. तरी पण आम्ही घेतो का? आणि विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय की जे विठ्ठल विठ्ठल नाम घेतात ना, विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जागे आहेत का बघते बरं का? सगळे आहेत जागे. विठ्ठल. आता मला सांगा, झटका कुठं बसतोय? ठ ठ ठ कुठं बसतोय? हृदयाला. म्हणजे जे नाम हृदयापर्यंत पोहोचवतं ते भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहील का हो? जे नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहू भले, माझे कंठी राहू भले, कपी कुळ उतरिले, कपी कुळ उतरिले, मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहू भले, चांगले. नाम चांगले चांगले, ते नाम कसं आहे तर बघा, विठ्ठल विठ्ठल नाम म्हटल्यानंतर झटका कुठं बसतो? हृदयापर्यंत. बरोबर आहे. तर बघायला गेलं ना, तर विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय की विठ्ठल आणि विठ्ठल नाम म्हणणारे जे वारकरी संप्रदायातले आहेत ना, जे विठ्ठल विठ्ठल नाम घेतात, तर बघायला गेलं तर त्यांना हार्ट अटॅक येण्याची जी क्षमता आहे किंवा हार्ट अटॅक येण्याची जास्त करून आता संख्या वाढली आहे. तर जे वारकरी संप्रदायातली मंडळी आहेत तर त्यांना हार्ट अटॅक जास्त येत नाही, कारण त्यांचा उच्चार कशाचा होतोय? विठ्ठल विठ्ठलचा. आणि विठ्ठल नामात एवढी ताकद आहे बघा. 5 मिनिटं मी तुमची घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. एका मोठा उद्योगपती होता आणि त्या उद्योगपतीचं ऑपरेशन होतं. कशाचं? हार्टचं. आणि ऑपरेशन झालं आणि त्याचं 18 ते 20 लाख बिल आलं. किती? 18 ते 20 लाख. आता 18 ते 20 लाख बिल आलं आणि ते बिल पाहिलं तो रडायला लागला. रडतोय. तर त्या ठिकाणी डॉक्टर साहेब आले. डॉक्टर म्हटले, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आणि तुमच्याकडे देण्याकरता पैसे नसतील तर तसं सांगा, मी तुम्हाला मदत करतो. तो उद्योगपती म्हणला, अहो हे अख्खं हॉस्पिटल विकत घेईल एवढी माझी क्षमता आहे. मग तुम्ही रडताय का? बिल जास्त आलं म्हणून मी रडत नाही. तर मी रडतोय कशा करता? नीट ऐका बरं का, घेण्यासारखं आहे. बिल जास्त आलं म्हणून मी रडत नाही. माझ्या रडण्याचं कारण असं आहे की या डॉक्टरांनी माझं हृदय फक्त अर्धा पाऊण तासच सांभाळलं. अर्धा पाऊण तासच माझ्या हृदयाची काळजी घेतली, तर माझ्याकडून 18 लाख घेतले. मला विशेष वाटतंय तो भगवंत किती दयाळू आहे. माझं हृदय आयुष्यभर सांभाळतोय पण एकही रुपया घेतला नाही. इतका दयावान कृपावान माझा पांडुरंग परमात्मा आहे की माझं हृदय आयुष्यभर सांभाळत आलंय. म्हणून इतकी नामामध्ये त्याच्या ताकद आहे. आणि म्हणून भगवंताचं नाम घेतलं तर त्याचे फायदा काय? अभंगाचं 2रं चरण. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वजता शिवनाम, वाचे वजता शिवनाम, तयन बाधे क्रोध काम, तयन बाधे क्रोध काम. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम, तयन बाधे क्रोध काम, वाचे वजता शिवनाम,
वाचे वजता शिवनाम 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 वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. आता क्रोध काम म्हणजे दोघांचीच नावं का घेतली? ही दोघं मोठी आहेत, त्याच्या मागं बाकी 4 पण आले बरं का. काम, क्रोध, लोभ, अहंकार, मद, मत्सर हे आले बाकीचे. मग हा फायदा आहे की त्याला कोणतीही बाधा होत नाही. आणि अजून एक फायदा कसा आहे तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या धर्मार्थ काम मोक्ष काम मोक्ष ओहो हो आहा ओहो हो धर्मार्थ काम मोक्ष काम मोक्ष आहा ओहो हो आहा धर्म हाते काम काम मोक्ष ओहो हो धर्म हाते काम काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष काम मोक्ष आहा ओहो हो आहा धर्मार्थ काम मोक्ष काम मोक्ष आहा ओहो हो धर्म हाते काम काम मोक्ष धर्म हाते काम काम मोक्ष हे धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वजता शिव नाम ओहो आहा ओहो वाचे वजता शिव नाम ओहो आहा वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वजता शिव नाम दयाल बाधे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता शिव नाम दयाल बाधे क्रोध काम क्रोध काम क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. ज्यानं शिवाला पाहिलं त्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, त्याची सदैव निरंतर चित्तामध्ये त्याची मूर्ती समोर ठेवा. आणि इतर गोष्टींना जे आपण धरून ठेवलंय ना, नीट लक्ष द्या बरं का इकडं. ज्यांना ज्यांना आपण धरून ठेवलंय काम, क्रोध, मद, मत्सर, विकार, अहंकार, आणि एवढंच नाही, आज आम्ही संसाराला एवढं धरून ठेवलंय की आम्ही परमार्थाकडे लक्ष द्यायला तयार. आज एवढं आम्हाला बांधलंय. आज बघायला गेलं ना तर पुरुष मंडळ आपण घर बांधतो, बरोबर आहे. किती लाखाचं घर बांधलं? साधारणतः 40-45 लाख जातात, बरोबर आहे. आता मला सांगा, 40 लाखाचं घर तुम्ही बांधलं, मग त्या घराचं मालक तुम्ही का शेजारचे? कोण? तुम्हीच ना. मागे मागे आहात का? काय काय जण म्हणतील आम्ही नाही ह्याच्यात बाबा. मागचे पुरुष मंडळ, घराचं मालक कोण? तुम्हीच ना. मग मला सांगा, गावामध्ये सप्ताह असेल, पारायण असेल, तर बघा माणसं म्हणतात काका चला कीर्तनाला, चला भजनाला. तर ते काय म्हणतो माहितीये का? नाही आला असतो बरं का, पण घरी कोणी नाही. मला सांगा, घर कोणी बांधलं? अय बचत गट, घर कोणी बांधलं? तुम्ही बांधलं. पण घरानंच तुम्हाला बांधलं ना. घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं, पण घरानं तुम्हाला बांधलं, कारण घरी कोणी नसलं तर कीर्तनाला जाता येत. आता साधी म्हैस विकत आणली तुम्ही 70-80 लाखाची, बरोबर आहे. हजाराची, लाखाची नाही बरं का, चुकून तोंडात आलं. 70-80 हजार याची म्हैस आणली. आता म्हैस आणल्याबरोबर ती म्हैशीचं मालक कोणी? कोण? तुम्हीच ना. मग मला सांगा, रोज सकाळी उठल्या उठल्या कोण कुणाचं शेण काढतं दादा? तुम्ही म्हैशीचं का म्हैस तुमची? मग विचार करा, आम्ही मालक बनायला गेलोय पण कोण बनून बसलोय?
नोकर गडी बनलोय आम्ही, घर आम्ही बांधलं, पण घराने आम्हाला बांधलं, म्हैस आम्ही विकत आणली. पण महाराज ते नोकर म्हैशीचं कोण बनलो? आम्ही धरून बसलो. ते महाराज पकडलेलं माकड आम्ही बनलोय. ज्याप्रमाणे महाराज माकडाला कळत नाही मडक्यामध्ये फुटाणे असतात, हात अडकून बसलोय. जाताना हात सरळ गेला, पण येताना हात बाहेर निघत, कारण धरलंय. अरे माकडा सोड, माकडा हात सोड. आता कोण माकड ते कळलं त्यालाच कळलं बरं का. पण माकड महाराज हाताकडे बघतोय, पण माकड फुटानं सोडायला तयार. प्रधानजी हुशार होता. प्रधानजीनं पुढं पेड्याचं ताट मांडलं. प्रधानजीला वाटलं पेड्याचं ताट बघितलं तर माकड हात सोडल. सुंदर असं परमार्थाचं जेवण पुढं वाढलं, पण माकड काय फुटानं सोडाय तयार. अरे माकडाचं सांगते. माकड गुतून बसलंय संसारात, म्हणून माकडाला परमार्थिक पेड काही दिसनात. अरे माकडा, तारुकच्या माकडा इथले नाही बर का. हात काढ, फुटाण्यातले हात सोड. परमार्थिक पेढे तुझं वाट बघतायत, संसारिक फुटाणं सोड. पण माकड संसार सोडायला तयार. माकडाचं सांगते. अहो आम्ही माकड बनून बसलोय संसारात, म्हणून जोपर्यंत फुटाण्यातल्या संसारातला हात निघत नाही तोपर्यंत परमार्थिक पेढ भेटत नाहीत. आणि एकदा की परमार्थिक पेढ्याकडे तुम्ही वळाला की महाराज सांगतात की त्याच्याकरता काय आहे अभंगाचं शेवट. आजचा हा कार्यक्रमाचा योग आणि त्यांच्यामुळं मला तुमच्या सर्वांचं दर्शन, कीर्तनाला ज्यांची मला सुंदर साथ लाभली अशा आमच्या आदरणीय महाराजांचं नाव काय? चंद्रकांत महाराज. सुंदर अशी महाराजांची साथ लाभली, महाराजांचं धन्यवाद. शेजारी विजय महाराज असतील, व्यासपीठ चालक आहेत, महाराजांचं धन्यवाद. त्याचबरोबर आमचे श्रीकांत महाराज आहेत, आमचे काका आहेत, आमच्या सगळ्या महिला मंडळ असतील, मृदुंगाचार्य आमचे महाराजांचं नाव काय? सचिन महाराज. सचिन महाराज. बघा सुंदर अशी थापा तर सगळेच मारतात बरं का, पण सुंदर अशी थाप ज्यांनी मारली ते आमचे सचिन महाराज, त्यांचंही धन्यवाद. आमचे हार्मोनियम वादक आमचे नाव काय दादा? दीपक महाराज, त्यांचंही धन्यवाद. एकदा सर्वांनी जोरात यांच्याकरता टाळी वाजवायची बरं का. कारण कीर्तनकार बोलतो, पण कीर्तनकाराच्या बोलण्याला शोभा ज्यांच्यामुळे येते ती ही मंडळी आहेत बरं का. आमच्या सुंदर महिला मंडळ, सगळ्या देखण्या, सगळं सुंदर, ज्यांच्यामुळे या व्यासपीठाला शोभा आहे. आमची सगळ्या महिला मंडळ सुंदर दिसत आहेत, सुंदर साथ दिली. आमच्या ताई विना घेऊन उभा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. कारण त्यांनी जर इकडं तिकडं चुकीचे कुठलं बटन दाबलं असतं तर फुस. दादांचं धन्यवाद. माईक सिस्टीम नाव काय दादांचं? देसाई, राजेंद्र देसाई. एकदा आपल्या दादांसाठी जोरात टाळी वाजवायची. आणि आपला हा झालेला कार्यक्रम पूर्ण विश्वभरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे, विश्वभरात ज्यांच्यामुळं पोहोचणार आहे असे आमचे ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल, जे महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर धुमाकूळ घालत आहे असे आमचे ओम साई क्रिएशन, आमचे चैतन्य दादा असतील. आणि या कार्यक्रमाचं प्रेक्षेपण ज्यांनी केलं ते आमचे रोहित दादा, त्यांचेही धन्यवाद. एकदा जोरात टाळी वाजवायची बरं का. सगळ्यांचं धन्यवाद. जे तुम्हाला जाहिरात वाटली जात आहेत, मी मगाशी सांगितलं मी डॉक्टर आहे, तो झोपलेल्या माणसाला चालायला लावणारी. त्याचबरोबर कोणताही आजार असू द्यात आयुर्वेदिक औषधं आपल्या ठिकाणी आहेत. माझी औषधं गुजरात, बिहार, राजस्थान या ठिकाणी जात असतात. ऑनलाईन औषधं पोचवत असतो आपण. तर ज्यांना कोणाला काही विचारायचं असेल कीर्तन संपल्यानंतर विचारलं तरी चालेल. एकदा जाता जाता ज्या निमित्ताने आपण इथं आहोत तरी एकदा जोरात त्याचं भजन करायचंय बरं का. सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी. आज महाशिवरात्री आहे, त्याचं भजन तर झालं पाहिजे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिवस झाला बुधवार,
नावानं होऊ दे जय जयकार. सोन्याचा दिवस आज आहे बुधवार भैरवनाथाच्या नावानं. महिला मंडळ हात वर करा. हात एक टाळी वाजवायचे सगळ्यांनी. तुम्ही माग म्हणायचं मी पुढं. सोनियाचा दिवस आज आहे बुधवार भैरवनाथाच्या नावानं होऊ दे जय जयकार. वा वा वा. महिला मंडळ एका रांगेत चालतात बरं का. वा. सोनियाचा दिवस आज आहे बुधवार भैरवनाथाच्या नावानं होऊ दे जय जयकार. पुरुष मंडळ जोडा टाळी टाळी. भैरवनाथाच्या नावानं होऊ दे जय जयकार. 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 सोनियाचा दिवस आहे बुधवार. सोनियाचा दिवस आज आहे बुधवार भैरवनाथाच्या नावानं होऊ दे जय जयकार. भैरवनाथाच्या नावानं होऊ दे जय जयकार. दिवस आज आहे बुधवार भैरवनाथाच्या नावानं होऊ दे जय जयकार. सोनियाचा दिवस आज आहे बुधवार भैरवनाथाच्या नावानं होऊ दे जय जयकार. होऊ दे जय जयकार. होऊ दे जय जयकार. भैरवनाथाच्या नावानं. भैरवनाथाच्या नावानं. भले हरे 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 ईश्वर माऊली. ज्ञानराजा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञान माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान. तुकाराम 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 तुकाराम.